मंडळी, ज्या मुलीला आपण तळहाताच्या फोडासारखं जपावं, बाप म्हणून तिच्या यशाचं स्वप्न पाहावं आणि त्याच मुलीच्या स्वप्नासाठी बापानं तिचाच जीव घेण्या इतकं क्रूर व्हावं, त्याला काय म्हणावं? मन सुन्न करणारी घटना सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीतली आहे। 17 वर्षाची साधना आईवडिलांची लाडकी लेक। त्यांना वाटायचं आपल्या मुलीनं डॉक्टर बनावं। 10वीत तिने 90% मार्क मिळवले, पण वैद्यकीय प्रवेशासाठीच्या सराव परीक्षेत कमी मार्क पडले म्हणून बापानं तिला बेदम मारहाण केली, इतकी की तिचा जीव गेला। मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली, पण बापाचा राग शमत नव्हता। प्रत्येकाला अस्वस्थ करणारी ही घटना आहे। पालक नावाच्या मालकांच्या क्रूर मानसिकतेला दर्शवणारी ही घटना आहे। आज साधनाचा जीव गेला, पण पालकांच्या प्रेशर कुकरमध्ये श्वास गुदमरलेली कित्येक मुलं मुली रोज थोडी थोडी मरतायत। जे आपल्याला आयुष्यात साध्य झालं नाही ते मुलांनी करावं, या अट्टहासापायी कितीतरी मायबाप मुलांच्या मानेवर पाय देऊन उभे आहेत। आपल्या मुलांनी डॉक्टर, इंजिनियर, क्लास 1 अधिकारीच बनलं पाहिजे, याला स्वतःची प्रतिष्ठा बनवली जाते। बाजारात पैकीच्या पैकी मार्क मिळवून देण्याची हमी देणाऱ्या, डॉक्टर, इंजिनियर घडवतो असा दावा करणाऱ्या अनेक फॅक्टरी उघडल्या गेल्या। त्या फॅक्टरीत मुलांना ढकलून द्यायचं आणि त्याच्यासाठी प्रचंड पैसा ओतायचा। रिटर्नमध्ये मार्क आणि इब्रत हवी आहे। त्याच खोट्या इब्रतीसाठी इथं सगळं पणाला लावणारे असंख्य पालक आपल्या आजूबाजूला आहेत। यशाला मार्काच्या तराजूत तोलणारी शिक्षण व्यवस्था पालक मुलांच्या आतल्या आवाजाची मुस्कटदाबी करतायत। जो आतला आवाज प्रत्येकाला सांगतो तू काय करायला हवं, त्याच आवाजानं सांगितलं तू क्रिकेट खेळ, तो खेळला, सुनील गावस्कर बनला। ज्या आवाजानं कानात सांगितलं तू तबला वाजव, त्यानं जीव तोडून तबला वाजवला, तो झाकीर हुसेन बनला। पण आवडणारी गोष्ट करायला मिळण्याचं भाग्य खूप कमी मुलांच्या वाट्याला येतंय। म्हणूनच अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेली कित्येक मुलं असह्य झालं म्हणून कोवळ्या वयात टोकाचा निर्णय घेत आहेत। तरी पालकांचे डोळे उघडू नयेत, याला काय म्हणावं? जीव दे, पण आमच्या अपेक्षा पूर्ण कर, या अट्टहासिक क्रौर्याला प्रेम कसं म्हणावं? काही दिवसांपूर्वी राजस्थानमधल्या कोटा शहरात 14 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। डॉक्टर, इंजिनियर बनवणाऱ्या फॅक्टरीची राजधानी कोटा। 2024 मध्ये 17 आणि 2023 मध्ये 26 मुलांनी कोटा शहरात मृत्यूला कवटाळलं। ही स्पर्धा, त्यातला ताण, अपेक्षांचं ओझं जीव द्यावा इतकं टोकाचं बनलंय का? परीक्षेत नापास किंवा कमी गुण घेणारा म्हणजे काहीच कामाचा नाही, पैकीच्या पैकी मार्क हेच यश किती बिंबवणार आहोत आपण। बिरदेव ढोणे नावाचा एक मेंढपाळ कुटुंबातला पोरगा UPSC पास झाला, ज्याला आई वडिलांना हे कळत सुद्धा नाहीये की मुलगा साहेब झालाय म्हणजे नेमकं काय झालंय। मुलांना स्वातंत्र्य दिलं की ती बिघडतात, ही मानसिकता मुलांना कैदी बनवतीये का? परीक्षेत नापास झालेली कितीतरी व्यक्ती आयुष्यात यशस्वी झाल्या ना। सचिन 10वीत नापास झाला, पण आयुष्यानं त्याच्या कानात सांगितलं तू बिनधास्त क्रिकेट खेळ। त्यानं स्वतःला झोकून दिलं। पुढे त्यानं इतिहास घडवला। त्याच 10वी नापास झालेल्या मुलाचा धडा 10वीच्या मुलांना आहे। त्याचं नाव सचिन तेंडुलकर आहे। समाज हे काहीच बघणार नाही का? अपेक्षांच्या ओझ्याखाली आपण किती बळी घेणार आहोत आणि हे मार्क आज इतके माणसांना, पालकांना क्रूर बनवतायत का? याबद्दल आज आपल्याला चर्चा करायची आहे, पण त्याआधी बघूया नेमकं घडलं काय, महाराष्ट्राला सुन्न करणारी ही घटना। बडे मुद्देच्या माध्यमातून समाजातल्या या ज्वलंत विषयावर आज आपल्याला चर्चा करायची आहे, मंथन करायचंय, आत्मचिंतन करायचंय। म्हणून पालकांनी हा कार्यक्रम बघायलाच हवा। या सगळ्या चर्चेच्या दरम्यान आपल्याला मुद्दे उपस्थित करायचे आहेत, मूलभूत सवाल उपस्थित करायचे आहेत। अपेक्षांचं ओझं मुलांच्या जीवावर उठलंय का? इतका क्रूर माणसाला पालकांना त्या बनवतायत का अपेक्षा? हा सवाल आज आपल्याला चर्चेला आणायचा आहे। मुद्दा हा सुद्धा आहे, पालकांच्या अट्टहासाचे मुलं बळी ठरतायत का? मग ते त्यांच्या आत्महत्या असोत किंवा मग आज झालेली ती ही हत्या असेल, हे सगळं तो अट्टहास आहे का? यशाची व्याख्या बळीचं मुख्य कारण आहे का? काय सांगितलं जातंय लहानपणापासून? यश म्हणजे काय? काय बिंबवलं जातंय? शिक्षणातून माणूस घडतोय की एक प्रोडक्ट बनवलं जातंय आणि ह्या फॅक्टरीमध्ये एकदा टाकून मग त्याच्यातून प्रोडक्ट नाही मिळालं तर मग त्याची शिक्षा त्याला मिळते का? मुलं पालकांच्या खोट्या प्रतिष्ठेचे बळी ठरतायत का? हा सवाल सुद्धा आज आपल्याला चर्चेला आणायचा आहे। या मूलभूत प्रश्नांची चर्चा करूया। प्रत्येक पालकाशी निगडीत असा हा प्रश्न आहे,
पाल्याशी निगडीत हा विषय आहे। त्यामुळे आज या विषयाच्या बद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत शिक्षण तज्ञ हिरंब कुलकर्णी सर जोडले गेलेले आहेत। सर, स्वागत आहे तुमचं। या चर्चेत सहभागी होण्यासाठी लेखक, उद्योजक, मोटिवेशनल स्पीकर शरद तांदळे आपल्या सोबत आहेत। शरदजी, तुमचंही स्वागत आहे। व्याख्यानाच्या माध्यमातून जगावं कसं हे सांगणारे व्याख्याते गणेश शिंदे सुद्धा आपल्या सोबत आहेत। गणेशजी, तुमचंही स्वागत आहे। लेखिका, समुपदेशक स्मिता सुनील सुद्धा या चर्चेत सहभागी झाल्यात। त्यांनीही आपल्या पुस्तकांच्या माध्यमातून याच्याबद्दल भाष्य केलंय। नेमकं पालकांची भूमिका कशी असावी याबद्दल त्या खूप संवेदनशीलपणे बोलतात। आपल्या सोबत आज एक विद्यार्थिनी आहे। मी आज महाराष्ट्राच्या समोर एक अशी विद्यार्थिनी आणली आहे, अल्फिया तांबोळी असं त्या विद्यार्थिनीचं नाव आहे। ती बारामतीमधल्या एका अतिशय गरीब कुटुंबात ती लहानाची मोठी झाली। तिच्या आईवडिलांना आज माहिती नाही आहे की त्यांची मुलगी AIचं शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला निघालेली आहे। घरातली परिस्थिती अतिशय बेताची आहे, पण त्या आईवडिलांची ही कर्तृत्ववान लेक अमेरिकेला निघालेली आहे AIचं तंत्रज्ञान शिकण्यासाठी। एक मुलगी म्हणून तिच्या पालकांचं किती प्रेशर होतं काय याच्याबद्दल मला तिला बोलतं करायचं आहे। पण या चर्चेची सुरुवात मला करायची आहे हिरंब कुलकर्णी सरांपासून। सर, माझा थेट सवाल आहे, खरं तर त्याला प्रेम कसं म्हणावं जो जीव घेऊ शकतो, आणि त्या बापाला मार्क इतकं जीव घेणं ठरवतायत का, इतकं क्रूर बनवतायत का, का असं घडतंय? तुम्ही या घटनेकडे कसं पाहताय? याचं उत्तर देताना मला खलील जिब्रानच्या विधानाने सुरुवात करावीशी वाटते। प्लीज सर। खलील जिब्रान त्याच्या प्रसिद्ध प्रॉफिट पुस्तकात मुलांविषयी आणि पालकांविषयी म्हणतो की पॅरेंट्स, युअर चिल्ड्रन आर नॉट युअर चिल्ड्रन, they are the sons and daughters of life's longing for itself. They have come through you, not from you. Give them love, not your thoughts. जिब्रान असं म्हणतो की पालकांनो, तुमची मुलं ही तुमची नाहीतच, ती जीवनाच्या प्रवाहाची आपत्ती आहेत। ती तुमच्या मधून फक्त आली आहेत, ती तुमच्यापासून निर्माण झाली नाहीत याचं भान ठेवा। आणि तो पालकांना असं म्हणतो की तुम्ही पालकांनो मुलांना फक्त प्रेम द्या, तुमचे विचार देऊ नका। जिब्रानच्या त्या उंचीवरून आजच्या या क्रूर पालकाकडे पाहिल्यानंतर मानवतेचा किंवा पालकत्वाचा प्रवास किती हीन पातळीवर चाललाय याचं हे उदाहरण आहे। आणि म्हणून तुम्ही या चर्चेत जे म्हणालात की याला खरंच प्रेम म्हणायचं का, कृष्णमूर्तींचं जे मगाशी माझं वाक्य दाखवलं की कृष्णमूर्ती असं म्हणतात की आजची ही समाजातली पालकांची मुलं ही जर प्रेमातून निर्माण झाली असते ते जग खूप वेगळं घडलं असतं। हे प्रेम नाहीच आहे। हे कुटुंब त्या गावातलं एक प्रतिष्ठित, तथाकथित प्रतिष्ठित कुटुंब आहे, राजकीय कुटुंब आहे। आणि मग आपली मुलं डॉक्टर किंवा इंजिनियर झाली किंवा मोठ्या पदावर गेली तरच आपण फक्त काहीतरी पराक्रम केला हा त्याचा भाग आहे। आणि मगाशी तू एक फार चांगलं वाक्य वापरलं की हा पालक फक्त समोर आलाय, पण बाकी सुद्धा पालक त्याच रांगेत उभे आहेत का हे या निमित्ताने विचारलं पाहिजे। याचं कारण असं की 2020ची जी NCBRची जी आकडेवारी येते असं सांगते की भारतामध्ये 11,396 मुलांनी आत्महत्या केल्या। दर 42 मिनिटाला एक विद्यार्थी आत्महत्या करतोय, दिवसाला 34 आत्महत्या होत आहेत। मला असं वाटतं की हे पालक सुद्धा त्याच रांगेमध्ये उभे आहेत का की जे मुलांवर या प्रकारचं क्रौर्य करतायत। मुलांना हा विश्वासच वाटत नाही की पालक आम्हाला समजून घेतील की नाही। बेंगलोरमधून पळून गेलेल्या 5% मुलांचं कारण हे फक्त पालक आम्हाला समजावून घेणार नाहीत। आणि म्हणून आम्ही फक्त यशावर प्रेम करतोय का? कृष्णमूर्ती असं म्हणतात की आमचं शिक्षण हे किडलेलं आहे कारण ते फक्त आम्हाला यशावर प्रेम करायला शिकवतं, अपयश स्वीकारायला आम्हाला शिकवत नाही। जे लिंकनच्या पत्रामध्ये लिंकन पालकांना असं म्हणतो की शिक्षकांना की आमच्या मुलांना अपयश स्वीकारायला शिकवा, पण आज पालकच आज अपयश स्वीकारायला तयार नाहीत असं मला वाटतं। आणि म्हणून पालकांचंच प्रबोधन कसं करायचं, पालकांचं शिक्षण कसं करायचं हा आजच्या चर्चेचा केंद्रबिंदू असला पाहिजे। एकीकडे आमच्या अर्थव्यवस्थेनं संपूर्ण अर्थव्यवस्था अशा टोकावर नेऊन ठेवली की विशिष्ट पॅकेज मिळण्यासाठी एका मोठ्या गल्लीतून तुम्हाला प्रवास करावा लागेल। आज नीटची सहज मी आकडेवारी पाहिली 2024ची की 23,33,000 मुलं नीटच्या परीक्षेला बसलेत। जेईची आकडेवारी मी पाहिली तर 12,50,000 मुलं त्या परीक्षेला बसलेत। सीएच्या परीक्षेचं गेटचं मी आकडेवारी पाहिली तर 1,10,000 मुलं त्या परीक्षेला बसलीत। आणि त्या आकडेवारीमध्ये मी असं बघितलं की यशाचा जो दर आहे तो फक्त नीटमध्ये 7% आहे, जेईई मध्ये फक्त 24% आहे, आणि ज्या गेटच्या परीक्षेमध्ये फक्त 16% आहे। इतकी कमी मुलं जर या परीक्षांमध्ये पास होत असतील आणि याचं जर तुम्ही प्रमाण यशाशी जोडणार असेल पालकांनो, तर उरलेल्या मुलांनी मरायचं का, उरलेल्या मुलांनी काय करायचं
आणि म्हणून हातामध्ये लाकडाचा दांडा घेतलेल्या पालकाच्या मागे रांगेत असलेल्या पालकांना हा प्रश्न विचारला पाहिजे की तुमची मुलं साधीसुधी शेतकरी बनली, साधी बनली तर तुम्हाला चालणार नाही का? आणि म्हणून या पालकाच्या निमित्तानं सर्वच पालकांना आपल्याला हा प्रश्न विचारला पाहिजे आणि सगळ्या यशाची बेट इतकी अरुंद करणाऱ्या सरकारला हा प्रश्न विचारला पाहिजे की इतक्या कमी अरुंद बोधेमध्ये तुम्ही शिक्षण नेऊन ठेवल्यानंतर त्या मुलांनी काय करायचं? मुलांनी जगायचं की मरायचं? सवाल जगायचं की मरायचं हा आहे. आणि मला खरं तर या जगण्याच्या बद्दल जगावं कसं हे सांगणारे सुद्धा आपल्यासोबत पाहुणे आहेत. आणि मला शरद तांदळेंना विचारायचं आहे. शरदजी, काही दिवसापूर्वी आपण आकडेवारी देशाच्या समोर आली. कोटा हे एक असं शहर आहे जे एज्युकेशन हब म्हणून ओळखलं जातं. तिथं अनेक फॅक्टरी आहेत. तिथं डॉक्टर, इंजिनियर म्हणून बाहेर काढणाऱ्या, वेगवेगळ्या असे यशस्वी मुलं बाहेर काढणाऱ्या, तिथं आत्महत्या ज्या होत आहेत त्याची आकडेवारी चिंताजनक आहे. अनेक मुलं आत्महत्या करतायत. तुम्ही मोटिवेट करताय मुलांना, का तुम्हाला हे मोटिवेट करावं असं वाटतंय? काय परिस्थिती आहे आज पालकांची आणि त्यांच्या मुलांची सुद्धा? नमस्कार विलासजी. खरं पाहिलं तर हा प्रश्न काय मला वाटत नाही की आज घटना घडली म्हणून आज बोलावा. याच्या प्रश्नाच्या जर शोधात आपण गेलो, म्हणजे ग्रास रूट म्हणतो आपण, मुळावर गेलो, तर ही परिस्थिती स्वातंत्र्यापासून आपल्याला बघावं लागेल. आपला देश स्वातंत्र्यानंतर एज्युकेशन आलं 60-70च्या दशकात, आणि आपले जे पालक आहेत, तुमचे माझे सगळ्यांचे, हे नुकतेच गाव सोडून शहरात आलेले. कुणी तालुक्यात आलं, कुणी जिल्ह्यात आलं, आणि यांनी पोलीस, शिक्षक, कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक अशा वर्ग 3, वर्ग 3 आणि वर्ग 2च्या नोकऱ्या मिळवल्या. यांनी गरिबी पाहिली होती, यांनी 72चा दुष्काळ पाहिला होता, यांनी परिस्थितीचे संघर्ष पाहिला. आणि ही पिढी ज्यावेळेस तालुका लेवलला किंवा जिल्हा लेवलला येते त्यावेळेस त्यांनी पाहिलं साहेब काय झालाय. तर आपला साहेब MPSC पास झालाय, आपला साहेब IAS पास झालाय. बरं, यांनी रोडला जाताना बघितले मोठमोठाले हॉस्पिटल्स पाहिले, यांनी PWDचे ऑफिस पाहिले, तिथले इंजिनियर पाहिले, त्यांचे बंगले पाहिले, त्यांनी MSBच्या अधिकाऱ्यांचे बंगले पाहिले, आणि त्यांना लक्षात आलं की हे साहेब माझ्या मुलाने व्हावं, जे की मला नाही होता आलं. मी क्लास 3 वर्ग 3 कर्मचारी झालो. मग त्यांनी काय केलं की एक मोठं स्वप्न पाहिलं की शहरातून, म्हणजे गावातून मी शहरात आलो, माझ्या पोराने एक स्टेप पुढे जावं. मग ह्या एक स्टेप पुढे जाण्याच्या राहड्यात भावकीतली इरस असेल, पाहुण्या रावळ्यातली इरस असेल, शेजाऱ्या पाजाऱ्यांची इरस असेल, तर ह्या इरसमध्ये त्यांना लक्षात आलं की यार मी तर इथपर्यंत नाही येऊ शकलो, पण माझा मुलगा मोठा होऊ शकतो. मग तो मुलग्याची पात्रता बघायची नाही, त्याची क्षमता बघितली नाही, त्याला नेमकी आवड कशा ते बघितली नाही, आणि हे सगळं न बघता त्यांनी त्याला प्रॉडक्ट समजून त्याला ते इंजेक्शन द्यायला लागले की डॉक्टर, इंजिनियर आणि MPSC UPSC सारख्या परीक्षा म्हणजेच यश आहे असं त्यांना दिसलं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणले शिक्षण वाघिणीचं दूध आहे, पण यांनी आपल्या मुलाची क्षमता नसताना बळच त्याच्या तोंडात ते बळच दूध घालायचा प्रयत्न केला. मग त्या मुलाला खेळातली आवड आहे का बघितलं नाही, त्याला चित्रकलेची आवड आहे का बघितलं नाही. तर मला असं वाटतंय की महाराष्ट्रातली ही जी सामाजिक परिस्थिती आहे आणि ही जी नुकतीच मध्यमवर्गीय झालेला घटक, म्हणजे जो शेतातून डायरेक्ट गावात आलेला घटक आहे, ह्या घटकाने यशाच्या डेफिनेशन्स ह्या IIT MBBS पर्यंत मर्यादित केल्या. आणि मग ही संधी बघितली क्लासेसनी. म्हणजे ते कोटाचे का आपण बघतो, कोटा तर आपण नेट आणि IITचं हब म्हणतो, पण आता ते सुसाईड हब झालेलं आहे. तर हे असं हब त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांच्या लक्षात येतं की आम्ही तुला सगळं पुरवतोय, आम्ही गावातून आलो, आम्हाला काही मिळालं नाही, आम्हाला पुस्तक मिळालं नाही, पण आम्ही तुला पुस्तकं देऊ, तुला कपडे देऊ. म्हणजे त्यांनी असं समजलं की देऊ म्हणजे त्याला सगळे संसाधनं देऊ. आणि आता तर अशी परिस्थिती आहे की ते मुलगा IIT ला बसला नाही, ते पालक IIT ला बसले, ते मुलगा MBBSच्या एक्झामला बसला नाही, CET ला, कॅटला, तर हे पालक बसलेत. आता काही पालक तर रजा टाकून वर्ष कोट्यात थांबतात, काही जण 2-2, 3-3, 4-4 लाख. आणि हे क्लासेसनी हेरलं. मग यांनी बॅनर्स लावले, यांनी सक्सेस स्टोऱ्या क्रिएट केल्या. म्हणजे 99.99 100% 26 लोक आले, आणि यांनी पाहिलं की अरे हे कसं काय झालं. मग या ज्या आपण मोटिवेशनची भाषणं वगैरे ऐकतो, म्हणजे जी भंपक लोक तयार झाली महाराष्ट्रात की मी करू शकतो, तुम्ही करा, किंवा मी 18 तास अभ्यास केला, मला हे यश मिळालं. तर अशा भंपक स्टोऱ्या काही लोकांबाबतीत सक्सेस आहेत, पण त्यांनी जवळपास महाराष्ट्रातली सगळे पालक आणि मुलं झुलायला लागली. म्हणजे मला एक जण, तुम्ही आता मला मोटिवेशनल स्पीकर, मी चुकून झालेलं आहे, पण ज्यावेळेस युट्यूबला माझा एक व्हिडिओ पडला आणि बिझनेसच्या मोटिवेशनचा होता, ज्याच्यात मी म्हणलं की सक्सेस म्हणजे काय, की जे काम आपल्याला करावं वाटतं ते आपल्याला डेली बेसिसवर करावं वाटणं म्हणजे यश. पण ते भाषण 20-30 लाख लोकांनी बघितलं. विलासजी, मला असं वाटलं, मी आनंदी नाही झालो की माझे 20 लाख व्ह्यूज झाले. मला एक कळालं की
20 लाख पोरं डिप्रेशनमध्ये आहेत की ज्यांना युट्यूबला मोटिवेशनलच्या भाषणाची गरज पडावी. आपण आपल्या काळात पिक्चर पाहिले, आपण फिरलो, भांडण केलं, आपण मित्रांसोबत बोंबलत फिरलो म्हणता येईल, पालक म्हणायचे आपले. पण आजची मुलं बघा तुम्ही, संध्याकाळी इन्स्टावरची चमकदम, सोशल मीडियाची चमकदमक आणि हे मोटिवेशनल स्पीकर जे इंजेक्शन देत आहेत, तर त्यात तो मुलगा बघतो की अरे यांनी केलं मी का नाही करत, त्यातून आलेलं डिप्रेशन. मला असं वाटतं की ही आज जी घटना घडली, कोणत्याही बापाला वाटत नाही माझ्या मुलीला मी मारावं, मी या मताचा आहे. कुठल्याही बापाला वाटत नाही आपल्या मुलांनी मारावं, त्याला इच्छा असते की आपल्या मुलांनी जगावं. पण ही जी सामाजिक रॅट रेस म्हणतो आपण याला, रॅट रेस, आणि ह्या रॅट रेस मध्ये आपण ही जी उंदरं आपल्या पाल्यांना समजतं, मला वाटतं जोपर्यंत हे आपण आपल्या पाल्याला उंदीर समजणार नाही, त्याला ह्या रॅट रेस मधून काढणार नाही, तोपर्यंत हे असंच चालत राहणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या लक्षात येतात, माणसं मेलेली लक्षात येतात, येस, पण दम कोंडून मेलेली लोकांची मुलं घरात आहेत. मला वाटतं ती खरं मेल्याच्या कागारवर आहेत. नाही, मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा त्याच ग्रामीण भागातून आलेला, त्या सामान्य कुटुंबातून आलाय, ज्याच्या तुम्ही रिलेट करू शकता ही सगळी परिस्थिती. माझे वडील पण मुख्याध्यापक होते, माझी आई पण शिक्षिका होती, आणि शिक्षकांच्या मुलांमध्ये हे जास्त आहे. कारण की शिक्षक म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की जिल्हा परिषदचा शिक्षक स्वतःच्या शाळेत शिकवत नाही, काही जण शिकवतात, म्हणजे परत नको, काही जण शिकवत नाहीत, पण मुलाला ते इंग्लिश मिडियमच्या शाळेत घालतात आणि त्यांचं टोटल फोकस असतो की माझा मुलगा पुढे गेला पाहिजे. मी म्हणून सामाजिक रस. पण माझ्या वडिलांचं एक प्लस पॉईंट मला फार आवडतो की वडिलांनी मला अकॅडमिक्स पेक्षा वाच म्हणले, म्हणजे पुस्तकं दुसरे वाचायला दिले. माझे वडील चर्चा करत होते आणि त्यांनी मार्कांकडे कधी बघितलं नाही. म्हणजे 70% मार्क पडले तर मला म्हणले अरे तू 70% तरी मिनिमम हुशार आहेस. म्हणजे त्यांनी जे मार्क मिळाले त्याचं कौतुक केलं. पण ते याच्यात होते की तुला फुले समजले नाही, असे पालक आणि तुमच्यासारखे म्हणजे नशिबान खूप कमी आहेत, म्हणजे माझ्यासारखे म्हणा, की ज्यांना खरंच आपल्याला जे करायचं ते करण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. स्मिता सुनील आपल्या सोबत आहेत. मला तुम्ही सांगा की आज पालक इतका म्हणजे क्रूर होऊ शकतो, ही मार्काची रेस इतकी जीवघेणी का ठरते? सगळ्यात आधी साधना अपेक्षांना बळी पडलेल्या साधनाला भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणजे हाकनाक एका लेकराचा जीव गेलाय पालकांच्या अपेक्षेचं ओझं वाहताना. म्हणजे एका ठिकाणी वडील जर पालक मुख्याध्यापकाच्या चांगल्या पदावर आहेत, ते पद सांभाळण्यासाठी जर त्यांना वाटलं असेल की माझ्या मुलीनं डॉक्टर इंजिनियरच बनावं आणि त्या रेसमध्ये तिनं पळावं आणि नंबर पहिलाच मिळवावा, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे 21व्या शतकात सुद्धा. कारण की आज आपण पाहतोय की तंत्रज्ञानाच्या जगात आधीच संवाद हरवलेला आहे. त्याच्यामुळं पालकांनी आता आपल्या मुलांचं सगळ्यात पहिलं मित्र होण्याची गरज आहे. कारण की पालकांशिवाय मुलांचा हक्काचा कोपरा दुसरं कुणीही नाहीये या जगात. मित्र वगैरे वेळेनुसार परिस्थितीनुसार पुढे येत राहतात, बदलत राहतात, पण पालक हे एकमेव असतात जे त्यांच्यासोबत कायमचे राहत असतात. त्यांच्या आणि पालकांना या परिस्थिती त्यांना पूर्व कल्पना आहे की शिक्षण पद्धती काय आहे, परीक्षा काय आहे, रेस काय आहे, पुढे जाऊन त्यांना कुठल्या परिस्थितीला हे करायचंय. पालकांना हे ऑलरेडी माहिती आहे, पण मुलं अजून त्या शिकण्याच्या ठिकाणी आहेत. हे पालक थोडंसं समजून घेण्यामध्ये गफलत होते पालकांची, आणि त्याच्यामुळे शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये ते महाविद्यालयातले शिक्षण अपूर्ण पडतंय, जे की मेडिकलसाठी असेल, इंजिनिअरिंगसाठी असेल, हे पालकांना पूर्णतः माहिती आहे. मग ते काय करतात, प्रायव्हेटकडे धाव घेतात. जसं सरांनी सांगितलं की प्रायव्हेटवाल्यांनी ऑलरेडी त्याचा एवढा भाव केलेला आहे की त्याला पालक सुद्धा फशी पडतात. पण त्या फशी पडण्याला, त्यांच्या फी भरण्याच्या त्या सगळ्या ओझ्याला कुठंतरी कळत न कळत मुलं वाहत असतात. म्हणजे या ह्याच्यामध्ये अपेक्षांचं ओझं मुलं वाहतात, अपेक्षांचं ओझं या सगळ्यांचा बळी घेते असं तुमचं म्हणणं आहे. गणेश शिंदे आपल्यासोबत आहेत. गणेशजी, तुम्ही अनेक व्याख्यानांना जाता, जगावं कसं तुम्ही सांगता. आता ह्या जगण्यामध्ये आमच्या यशाच्या व्याख्याच इतक्या बदललेल्या आहेत की आमचं जगणं सुसह्य होत नाहीये, तर ते अधिक जटिल होत चाललेलं आहे. तुम्हाला असं वाटतं का की यशाची ती व्याख्या ठरवते हे जगणं मरणं मुलांचं? मुळात माझं म्हणणं असं आहे की आपण यशाची परिभाषा ठरवली पाहिजे. की आपण यशस्वीता नेमकं कशाला म्हणतोय. ठराविक नोकरी, एखादं पॅकेज, 10-20 लाखाचा बंगला, 5-50 लाखाचं पॅकेज,
शिक्षणामध्ये उदरनिर्वाह हा प्राथमिक टप्पा आहे. मुळात शिक्षणातून आपलं जगणं सुंदर होतंय का, जगणं आनंदी होतंय का. हेरम कुलकर्णी सर जसं म्हटले की आपलं प्रेम आहे का. मला वाटतं जोपर्यंत डोळ्यात प्रेम आहे, हृदयात वात्सल्य आहे, तोपर्यंतच आपण माणसं आहोत. ज्या दिवशी आपल्या डोळ्यातलं प्रेम संपलं, हृदयातलं वात्सल्य संपलं, त्या दिवशी मला वाटतं की आपण माणूस राहिलो नाही, आपण यंत्र होत चाललेलो आहोत. आणि परत यंत्र बनवतोय. भयानक स्पर्धा 80 ते 90. त्याच्या पाठीमागे 50-60 रांगा असतात 60-70 वाल्यांच्या. मग 90 वाले जरा थोडे खुश आहेत, 80 ते 90 वाले कन्फ्युज आहेत. पालक त्याही पेक्षा जास्त टेन्शन मध्ये. तुम्ही बघा महात्मा फुलेंनी इतकं सुंदर म्हटलंय. काही तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही. मी पुन्हा तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करेन. आपल्यासोबत अल्फिया तांबोळी आहे, विद्यार्थिनी आहे. अल्फिया, तू सांग महाराष्ट्राला, तू आलीस कुठून, तू कोण आहेस, तुझं बॅकग्राऊंड काय आणि तू चालली आहेस कुठे? नमस्कार, मी अल्फिया तांबोळी. मी माळेगाव बारामतीची राहणारी आहे. मी माझं 12th पर्यंत एज्युकेशन आपल्या शारदानगर मधून कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर बॅचलर्स डिग्री केली इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स फ्रॉम विद्या प्रतिष्ठान इटसेल्फ. आणि त्यानंतर मी एक रिसर्च इंटर्नशिप केली आहे, जी की ऑर्गनाइज केली होती बिट्स पिलानी गोवानी. आणि त्याच्यानंतर मी कंपनी जॉईन केली कॅपजेमिनी. आणि सध्या मी ऍज अ सॉफ्टवेअर इंजिनियर पुण्यामध्ये हिंजवडीमध्ये काम करते. बरं, मला सांग अल्फिया, तुझे वडील काय करतात, आई काय करते? माझे वडील रोजंदारी करतात आणि आई शिवणकाम, पार्लरचं काम करते. आई वडिलांचं स्वप्न होतं हे तू AI इंजिनियर बनणं, सॉफ्टवेअर इंजिनियर बनणं, की कुणाचं होतं स्वप्न? का तू असं बनलीस? त्यांचं तर स्वप्न तसं काही नव्हतं. त्यांचं फक्त एवढंच होतं की जे ते स्वतः करू शकले नाहीत ते त्यांच्या मुलांना प्रोव्हाइड करायचं होतं. आता माझी मम्मी पण 13वी शिकलेली आहे. सॉरी, माझ्या पप्पांचं पण ITI झालेलं आहे. ते काही जास्त शिकलेलं नाहीयेत. इव्हन त्यांना AI काय आहे ते सुद्धा माहित नव्हतं. त्यांना फक्त 12th पर्यंत आपली सायन्स, आर्ट्स, कॉमर्स ह्या साईड असतात इथपर्यंतच माहिती होतं. तर हा जो पुढचा सगळा प्रवास होता ते सगळे डिसिजन्स मी घेतले होते. आणि त्याच्यामध्ये माझी मम्मी आणि पप्पा दोघं पण असेत की तुला जे करायचंय ते कर, आम्ही तुझ्या पाठीशी उभं आहे. इव्हन माझे आजोबा असतील, माझे मामा असतील, सगळ्या फॅमिली मधल्यांनी मला खूप सपोर्ट केला पहिल्यापासूनच. असं नाही की आता AI तर माझी पहिलीच बॅच होती जेव्हा मी ऍडमिशन घेतलं BE-ला. तर तेव्हा ते असं बोलले नाहीत की तुला पुढे जाऊन जॉब असेल का, पुढे जाऊन तुला जॉब नाही भेटला तर काय होणार. कारण आपण डिग्रीमध्ये एकतर इन्व्हेस्टमेंट करणार आहे, आपण थोडे का होत नाही पैसे तर भरणार आहे, आणि पुढे जाऊन जर सक्सेसफुल नाही झालं तर काय होईल, असा एकही प्रश्न मला विचारला गेला नव्हता. माझी मम्मी तर म्हणली तुला जे करायचंय ते कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. यश आलं, यश चांगलंय, नाही आलं, फेल्युअर आलं तरी पण आम्ही तुझ्या सोबतच राहणार आहे. तर ही सगळी स्टोरी होती आणि तेच माझं मोटिवेशन बनलं. अल्फिया, खरंच आज महाराष्ट्राला वाटत असेल की तुझ्यासारखे आई वडील ना त्या साधनाला सुद्धा मिळायला हवे होते, तिचा जीव वाचला असता. तिचे आई वडील खूप सुशिक्षित होते, खूप पैसे होते त्यांच्याकडे, सगळं होतं, पण ते आपल्या मुलीला ओळखू शकले नाहीत. काही मार्कसुद्धा तिच्या जीवावर उठले. या महाराष्ट्रात असे कित्येक मुलं असतील जे तुला भाग्य मिळालं ना, आईवडिलांनी जो विश्वास तुझ्यावर दाखवला ना, तो विश्वास त्यांच्यावर कदाचित दाखवला जात नाही आहे, म्हणून आजही ते कोंडवाड्यात जगतात. हेरम सर, हे किती महत्त्वाचं असतं की तू पुढे हो, तू निर्णय घे तुझ्या आयुष्याचे. मुलांना स्वातंत्र्य दिलं की ते बिघडतात, हा एक जो मेसेज. आणि अशी कितीतरी उदाहरणं आहेत की ज्यांनी स्वतःच्या हिमतीवर मुलगा काय बनला हे सुद्धा भीतर, तो जो आता IPS झालेला मुलगा आहे ढोणे, त्याच्या आईवडिलांना माहीत पण आहे साहेब झाला मुलगा म्हणजे काय झालं. अशी कितीतरी बिरदेव सारखी मुलं आहेत जी की ते स्वतःच्या हिमतीवर पुढे गेलेली आहेत. या दोन्ही उदाहरणातून शिकलेले पालक म्हणजे शिक्षणाची व्याख्या काय करायची हाच आता प्रश्न आहे. म्हणजे त्या क्रूर पालक हा एका विद्यालयाचा मुख्याध्यापक म्हणजे MA BEd असेल
तर त्याला शिकलेलं म्हणायचं की अल्पियाच्या वडिलांना आणि बिरदेवच्या वडिलांना शिकलेलं म्हणायचं, हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे. खरंय. आणि दुसरा मुद्दा मला हा महत्वाचा वाटतो की तुला अपयश आलं तरी आमचा खांदा तुझ्यासाठी आहे आणि आम्ही तुला समजावून घेऊ, हा त्यातला मेसेज किती सुंदर आहे. म्हणजे मुंबईतल्या मागे एका मुलीने आत्महत्या केली होती आणि तिच्या हातामध्ये पोलिसांना जी चिठ्ठी सापडली त्यात त्यांनी लिहिलं होतं की आज जर मी मेले नसते तर पप्पांनी कुत्र्याच्या गळ्यातल्या साखरेने मला मारलं असतं. म्हणजे पालकांचं हे जे क्रौर्य आहे हा त्यातला महत्वाचा मुद्दा वाटतो. आणि मला यातलं या दोन्ही उदाहरणातून जो एक मुद्दा पुढे आला तो मला महत्वाचा वाटतो की आचार्य रजनीश असं म्हणतात की कोंडीमधली जी झाडं आहेत ती फारशी वाढत नाही, त्याचं कारण तो माली त्याच्याकडे जास्त लक्ष देत असतो. आणि जंगलामध्ये तेच झाड टाकलं तर ते एकदम बहरतं, याचं कारण ते स्वतःच्या पद्धतीनं वाढत असतं. तर रजनीश यांनी हे जे उदाहरण दिलं ते मला मोठं सुंदर वाटतं की आज सुशिक्षित पालकांची मुलं जास्त विकसित होत नाही, याचं कारण ते अति पॅरेंटिंग करतात, अति मुलांकडे लक्ष देतात, अति काळजी घेतात आणि त्यामुळे ते कमजोर होतात. पण जंगलामधली आमची बिरदेव सारखी झाडं असतील किंवा आमच्या अल्फिया सारखी रोपं असतील, ही एकदम थरारून बहरतात. याचं कारण असं की ते स्वतःची माती स्वतः घेऊन उगवतात आणि स्वतःचे आर्थिक पंख त्यांच्यामध्ये उमलतात. हे मला जास्त महत्वाचं वाटतं. आणि म्हणून पॅरेंटिंग मधलं एक महत्वाचं सूत्र या दोन्ही उदाहरणांमधून जे पुढे आलंय की तुम्ही मुलांकडे जर दुर्लक्ष करू शकत असाल तर कदाचित तुमची मुलं जास्त विकसित किंवा जास्त वाढण्याची शक्यता आहे. असा एक नवा मुद्दा याच्यामधून पुढे येतो. खरंय. एक मुद्दा गणेशजींना मला विचारायचा आहे. खरं तर या सगळ्याशी ती प्रतिष्ठा सुद्धा जोडली गेलेली आहे का, की मुलाचं यश म्हणजे माझी प्रतिष्ठा आहे, मुलगा माझ्या स्वप्नातल्या त्या गोष्टी करू शकला तरच तो यशस्वी आणि तरच माझी समाजात प्रतिष्ठा आहे. खोट्या प्रतिष्ठेची सुद्धा हे बळी आहेत का? म्हणूनच मी मगाशी म्हटलं आपल्याला यशाची परिभाषा ठरवावी लागेल. परवा 2 सुंदर ओळी माझ्या वाचनात आल्या. किसी को कामयाबी में सुकून नजर आया तो वो दौड़ते रहे, किसी को सुकून में कामयाबी नजर आई तो वो ठहर गए, ख्वाहिशों की बोझ में तुम क्या क्या कर रहे हो बशर, इतना तो जीना भी नहीं जितना तुम मर रहे हो. आपल्या यशाची परिभाषा काय आहे, आपण कशात नेमकं यश मानतोय? कर्मवीर भाऊराव पाटील खूप सुंदर सांगायचे, गुणपत्रिकेला आलेली केवळ गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाहीये. तुम्ही बघा आता गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार सुरू आहेत, काय बेस धरून सत्कार करतो आपण? सगळी मुलं फक्त मार्कांच्या बेरीज वजाबाकीवरती आपण त्यांची गुणवत्ता ठरतो. 4 स्पोर्ट मधल्या काही मुलांची आपण सत्कार करतो का? कुणी काही वेगळ्या क्षेत्रात यश मिळवलं असेल त्याचा आपण सत्कार करतो का? शाळांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांची यादी लागलेली असते, ती सुद्धा मार्कांच्या आधारावरती लागलेली असते. विविध क्षेत्रातील गुणवंत आपल्याला शोधावे लागतील, नाहीतर ह्या केवळ मार्कांच्या बेसवरती सत्कार करताना आपण हारणाऱ्यांची जमात पैदा करतोय. आणि पालकांनी पण स्वतःच्या महत्वाकांक्षा ठरवल्या पाहिजेत. प्रत्येक मूल वेगळं आहे, ते त्याचा गुणधर्म घेऊन जन्माला आलंय, प्रत्येकाची बलस्थाने वेगळी आहेत, त्याच्यातल्या स्ट्रेंथ विकनेस वेगळ्या आहेत. आजचीच घटना सांगतो. आज एकीकडे ह्या ताईचा विषय सुरू आहे आणि आजच्याच वर्तमानपत्रात बातमी आहे, दोघंही डॉक्टर दाम्पत्य आहेत. त्यांची मुलगी, तिचं हॉस्पिटल वगैरे आई वडिलांचं सगळं तयार आहे, वैद्य नावाची नागपूर मधली मुलगी, पण आई वडिलांनी तिला बुद्धिबळासाठी प्रमोट केलं आणि आता ती ग्रँड मास्टर झाली वयाच्या 15व्या वर्षी. डॉक्टर दाम्पत्य ठरू शकले असते की अरे आमचं हॉस्पिटल सेटअप सगळं रेडी आहे, पोरीनं डॉक्टरच झालं पाहिजे. पालकांची भूमिका खूप महत्वाची. देशमुख दाम्पत्य. आणि म्हणून पालकांनी डोक्यातनं हे काढा. बघा तुम्ही ट्रेंड कसे बदलतात. हेरमजींना माहित आहे, एक काळ डीएडचा असा होता, डीएडला नंबर लागला म्हणजे ते हवेत. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचा बूम, आम्ही त्याच बॅचच्या त्यानंतर इंजिनिअरिंगचा बूम होता. गावात एखादाच इंजिनियर असायचा. गावात जर कुणी पाहुणे आले म्हटले ना इंजिनियरच्या घरी नेऊन सोडा, गाव सगळे इंजिनियरच्या घरी नेऊन सोडत होतं. आता तुम्ही गावात जाऊन विचारा इंजिनियर साहेब कुठे राहतात, ते म्हणतात नाव सांग, प्रत्येक घरात 4 आहेत. आणि आता आफ्टर कोविड इतका मेडिकलचा बूम आहे, नाही भारतात नंबर लागला तर रशियात जाऊ द्या. नाही, ते मेडिकलचा बूम कशासाठी? चांगले डॉक्टर बनावेत ते म्हणून नाहीये, तो डॉक्टर बनला पाहिजे, भरपूर पैसे आले पाहिजेत, आपल्या मुलाने हे सगळं केलं पाहिजे. त्याला केमिस्ट्री बायो आवडतं म्हणून त्यानं मेडिकलला जावं असं काही नाहीये. त्याला मुलगा डॉक्टर, त्याची आवड महत्वाची. माझ्याकडे वेळ कमी आहे. शरद तांदळे आपल्या सोबत आहेत. शरदजी, शिक्षणातून माणूस घडतो असं म्हणतात. स्मिताजी, खरं तर शिक्षणातून माणूस घडायला हवा, पण इथं प्रोडक्ट घडवलं जातोय. गफलत इथं सुद्धा होतीये का? प्रोडक्ट घडवलं जातं. ह्याच्या मागं मी परत एकदा म्हणेन की पालकांचा आणि मुलांचा तुटलेला संवाद, की पालकांपेक्षा मुलांना बाहेर कुठंतरी सेफ वाटतंय, मित्रांजवळ सेफ वाटतंय किंवा थर्ड पर्सन जवळ सेफ वाटतंय. माझ्या लाईफ बिटवीन द लाईन या पुस्तकात मी समुपदेशक जरी असले तरी समुपदेशनासाठी माझ्याकडे काय येतात
याच्यावर ते पुस्तक आहे खरं तर. की मी एक थर्ड पर्सन आहे, हा तिराहित व्यक्ती आहे, तरी सुद्धा काही पालकांना, विद्यार्थ्यांना किंवा फॅमिलीतल्या कुणाला सुद्धा एका काउन्सिलरकडे येण्याची गरज का पडते खरंय. याविषयी ते पुस्तक लिहिलेलं आहे. आणि याच्यामध्ये बरेचसे मुद्दे मांडलेले आहेत. त्यामध्ये पालक आणि मुलांच्या रिलेशन बद्दल सुद्धा बरंचसं मी मांडलेलं आहे, जे की मी खूप अनुभवते. खरंय. म्हणजे फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ब्रेकअप पासून मुलं माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी येतात, पालक सुद्धा येतात की याचं असं असं झालेलं आहे. म्हणजे पालकांना सुद्धा समुपदेशनाची गरज आहे आणि विद्यार्थ्यांना पण गरज आहे. स्मिताजी, यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे, पालकांनी आणि त्यांच्या मुलांनी तुमच्याकडे येण्यापेक्षा पालकांनी जर समुपदेशक बनलं आपल्या मुलांचं, तर त्याच्यापेक्षा सुंदर गोष्ट काही असणार नाहीये. आणि हे नातं तुम्ही जे म्हणालात ते नातं अधिक वृद्धिंगत होणं गरजेचं आहे. अपेक्षांचं प्रचंड ओझं कमी करून त्याला काय वाटतं, त्याचा आतला आवाज त्याला काय सांगतोय हे ऐकणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तसं झालं नसतं तर कदाचित अनेक लोक इथं आहेत जे आपापल्या क्षेत्रात गेली नसती. कदाचित मी सुद्धा कुठल्या तरी वेगळ्या क्षेत्रात गेलो असतो, आज इथं नसतो. अनेक उदाहरणं अनेकांच्या बद्दलची आहेत. पण आज या चर्चेच्या माध्यमातून आपण अतिशय महत्त्वाची मतं मांडली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. प्रेक्षकांचं काय मत आहे ते सुद्धा एकदा जाणून घेऊया. प्रेक्षकांना काय वाटतंय, तर पालकांचा अट्टहास मुलांसाठी जीवघेणा ठरतोय का? बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 90% प्रेक्षकांना वाटतंय होय, हा अतिरेक होतोय आणि हा अट्टहास जीवघेणा ठरतोय. 10% प्रेक्षकांनाही असं वाटतंय. पण हा अट्टहास सोडून आपल्या मुलांसाठी आपण जेव्हा खूप गोष्टी करत असतो तेव्हा त्यांच्या स्वप्नांची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे, जेवढं आपण आपल्या स्वप्नांची काळजी घेतो. जाताना न्यूज 18 लोकमतच्या वतीनं तुम्हाला एक आवाहन करायचं, राज्यातल्या पालकांना, पाल्यांना, सगळ्यांना. प्रिय पालकांनो, आपली मुलं म्हणजे नाजूक फुलं आहेत, जी प्रेम आणि मोकळ्या वातावरणातच खुलतात. दबावात मुलं कोमेजतात. मूल चुकलं तर समजून घ्या, समजावून सांगा. अभ्यास आणि स्पर्धेच्या दबावानं त्यांचं निरागस बालपण दडपून टाकू नका. आपली स्वप्न त्यांच्यावर थोपवू नका. त्यांना त्यांची स्वप्न साकारू द्या. कारण आयुष्यामध्ये शैक्षणिक यशापेक्षा त्यांचं सुख आणि आत्मविश्वास महत्वाचा आहे. त्यांना सतत स्पर्धेत ढकलण्यापेक्षा त्यांच्यासोबत वेळ घालवा. त्यांचं मन समजून घ्या. मुलांना स्पर्धेत यशस्वी होण्यापेक्षा सुखी आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्ती बनायला शिकवा. मुलांना आधार द्या, प्रोत्साहन द्या आणि त्यांच्या पंखांना मोकळं आकाश द्या. त्यांचं बालपण आनंदानं बहरू द्या.